आणि बोलूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडची सीआयडीकडून कसून चौकशी केली जाते। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचा सहभाग नेमका काय आणि कसा आहे याची चौकशी सीआयडीकडून केली जाणार आहे। तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हा कराडचा हस्तक आहे का याचाही तपास केला जाणार आहे। मंगळवारी रात्री वाल्मिक कराडला बीड जिल्ह्यातल्या केज कोर्टात हजर केलं गेलं। यावेळी सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मागणी करताना काही महत्त्वाचे मुद्देही उपस्थित केले। त्यामुळे आगामी काळात कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। संतोष देशमुख हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग आहे का याचा शोध घ्यायचा असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं। मोबाईलवरचं संभाषण हे कराडचंच आहे का हे तपासायचंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा हात आहे का? आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं काम करत होता का? वाल्मिक कराडच्या चौकशीशिवाय आरोपी सुदर्शन घुलेचा शोध घेणं कठीण असल्याचंही सरकारी वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। तर आरोपीच्या वकिलांनी सरकारी पक्षाचे आरोप फेटाळून लावले। वाल्मिक कराडवरती केवळ खंडणीचा आरोप आहे। तो गरीब सामाजिक कार्यकर्ता असून त्याला या प्रकरणात राजकीय द्वेषापोटी अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा दावा कराडच्या वकिलांनी केला। तसंच 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप कराडवरती आहे। त्यातले किती पैसे दिले गेले याचाही उलगडा करावा अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली। कराड आपल्या आवाजाचे नमुने द्यायला तयार आहे। तसंच तो चौकशी दरम्यान सीआयडीला सहकार्य करायला तयार आहे। त्यामुळे त्याला सीआयडी कोठडी दिली जाऊ नये। वाल्मिक कराड शरण आलाय, त्यामुळे त्याला जामीन द्यावा असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांकडून केला गेला। 2 कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचा आणि संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींचा परस्पर काही संबंध आहे का आणि त्यांचे काही धागेदोरे जुळतायत का या अनुषंगाने सीआयडी आता चौकशी करते। आणि तोच मुद्दा घेऊन वाल्मिक कराड यांना 15 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती। तर वाल्मिक कराड यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली। म्हणून आता सीआयडी या दोन्ही प्रकरणाचा काय लिंकेज आहे, वाल्मिक कराड यांचा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास देखील करते। कोर्टानं दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पण सरकारी वकिलांच्या युक्तिवादातनं सीआयडीचा तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे याचाही उलगडा झाला। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला। पण त्याच देशमुख हत्याकांडात कराडचा सहभाग आहे का याचाही शोध सीआयडीकडनं घेतला जातोय। त्यामुळे आगामी काळात सीआयडीच्या हाती कोणते धागेदोरे लागतात यावरती या प्रकरणाच्या तपासाची दिशा ठरणार आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। दरम्यान वाल्मिक कराडचा क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। वाल्मिक कराडवर 25 वर्षात एकूण 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। यात खुनाचा प्रयत्न केल्याचे 2 गुन्हे आहेत, गर्दी आणि मारामारीचे 4 गुन्हे, रस्त्यात अडकवून धमकावल्याचे 3 गुन्हे, जमावबंदीचा आदेश असताना त्याचे उल्लंघन केल्याचेही 2 गुन्हे वाल्मिक कराडच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आहेत। हे सगळे जुने गुन्हे आहेत। बर्दापूर पोलीस स्थानकात फसवणुकीचा एक गुन्हा आहे, एक गोळीबार मारहाण प्रकरणात गुन्हा आहे। एवढंच नाही तर 2 कोटींच्या खंडणी प्रकरणाचा गुन्हा सुद्धा वाल्मिक कराडवर दाखल आहे। तिकडे बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास काही दिवसांपासून सुरू आहे। येत्या काळात या तपासाचा वेग आणखीन वाढणार आहे, कारण बीडच्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली असून या एसआयटीत स्थानिक गुन्हे शाखेतल्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे। बसवराज तेली जे मुख्य आहेत एसआयटीचे, त्यांच्या विनंतीनुसार 9 जणांची एकूण नियुक्ती या एसआयटीवर करण्यात आली आहे। तिकडे याच धनंजय मुंडे
यांच्यावर महायुतीतले वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरण योग्यरित्या हाताळलेलं नसल्याचं वरिष्ठांचं स्पष्ट मत आहे. तर मस्साजोग प्रकरणामुळे पक्षाची आणि सरकारची बदनामी होत असल्याचं मतही वरिष्ठ नेत्यांनी मांडलंय. धनंजय मुंडे यांना काही गोष्टी टाळता आल्या असत्या असंही काही नेत्यांना वाटतं. तर मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास एक मोठा समाज नाराज होऊ शकतो आणि त्यातून राज्यात एक वेगळा संदेश जाईल, म्हणून राजीनाम्याचा निर्णय बाजूला ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. पण या सगळ्या विषयातून लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा सुद्धा हे वरिष्ठ नेते व्यक्त करतायत. असा आपला महाराष्ट्रामध्ये व्हायला नको, बीडमध्ये व्हायला नको होता. हे झालेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांची चिंता आणि नाराजी पण आहे. मुख्यमंत्री महोदयांनी पण काल सांगितलेलं आहे की कोणी पण यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. आणि जरी आजपर्यंत काही लोक फरार होते, काल स्वतः सरेंडर झाले. तिकडे सरपंच देशमुख हत्या प्रकरणात मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज आक्रमक भूमिका घेत जलसमाधी आंदोलन केलं. हत्या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मस्साजोगवासीय जलसमाधी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. 10 दिवसात उर्वरित आरोपींना अटक करू असं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष भेटून दिल्यानंतर आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतलं. तर मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही जण उपोषणाला बसलेत. यापैकी एका उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळल्यानं देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वैजनाथ सुरवसे यांची भेट घेतली. धनंजय देशमुख यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती सुरवसे यांना केली. हत्या प्रकरणातील 3 आरोपी अद्याप फरार आहेत, त्यामुळे गावकरी आक्रमक झाले आहेत. मध्ये त्यांच्या मेन आहे की आरोपीला लवकरात लवकर ते अटक झाले पाहिजे आणि जो तपास आहे तो तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे. आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे. डिटेलमध्ये चर्चा झाली, महिला मंडळीशी सोबत पण चर्चा केलेली आहे, पुरुष मंडळीसोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीसतर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे 100% एफर्ट चालू आहे. त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू. तिकडे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता बीडमधून आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे ज्ञानेश्वर इंगळे नावाच्या व्यक्तीचं देखील अपहरण झाल्याचं समोर आलंय. मला मारहाण केली असं देखील इंगळे नावाच्या या व्यक्तीचं म्हणणं आहे. एका नेत्याकडून फंड देतो असं कारण सांगत मुंबईला जायचंय म्हणून गाडीत बसवण्यात आलं, पण प्रत्यक्षात पायाला पत्रा ठोकून कुलूप लावण्यात आलं आणि त्यानंतर एका खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू आहे. केजच्या चौकातून कळम चौकात किती वाजता? 5 वाजता. पहाटे? हो. पहाटे 5 वाजता तर काय करतो तुम्ही? नाही मी आलतो, मुंबईला जायचं म्हणून आलतो. कुठून, गावाकडून आलते? नाही मी केजला केसलाच राहतो. पैसे घेऊन आले, जायचे म्हणून आले, मग अपहरणाचं काय किती रुपये आणले होते तुमचे? 2,07,000 रोख होते आणि 51,000 रुपये माझ्या फोन पे. ते पण घेतले का? ते फोनच घेतलेला. ते 2,07,000 पण घेतले. सगळं क्लिअर. त्यांची मोबाईलची ओळख आहे, फक्त फसवणूक केली तुम्ही. हां ओळख आहे. नाही, कुलूप कोणी लावलं? मग त्यांनीच लावलं, म्हणजे बांधून टाकलं होतं मला room. कुठे बांधून टाकलं? कुठे बांधून टाकलं होतं? पाठवलेला. एकीकडे राज्यभरात नववर्षाचं जोरदार स्वागत होत असताना दुसरीकडे जळगावच्या पाळधी गावात मात्र जबरदस्त राडा झाला. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं पाळधी हे मूळ गाव. गुलाबराव पाटील यांच्या पत्नी कारमधून जात असताना कारचा धक्का लागल्यावरून 2 गटात वाद झाला. या वादानंतर राड्याला सुरुवात झाली. या वादात पाळधी गावातील 3 ते 4 दुकानं पेटवून देण्यात आली, तर काही दुकानांची